नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। थोडा अंधार होता, उजेड केला तर वेळ आहे संध्याकाळची आणि टायगर माझा आलेला आहे। टायगरला वाटलं आता मम्माने घेतला कॅमेरा तर टायगर म्हणतोय मम्मा मला फिरायला नेल आहे ना। तर आमच्या इथं बाहेर चालली सगळी भांडणं टायगरच्या फ्रेंडची। चल बघायला, चला तिकडे ना, इकडं हां इकडं चल। ते बघते बघा, असे पिल्लांना मारतात। येता आवाज ऐकू असं ते येड्याने मारलेलं। आणि हे बघा, हे तयारीतच असतात म्हणजे वाट बघायला। काय झालं, काय झालं तुला? कॉल कॉल फिरायचंय 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 कोणाला कोणाला कुठं फिरायचंय कुठं? चल मला दाखव, चल चल या, ए चल या। कोणी काय केलं तुला? कोणी काय केलेलं? काय केलेलं? हा ए ए उंदुडी चल इकडं, चल चालला लगेच मैदानात। वादळ येणार आहे, वादळ, जाऊ नको समजलं का? तिकडे युद्ध चालू झालंय, अजिबात जायचं नाही। हा घरात बसून राहा, समजलं? मोदी बाबा बोललाय घरामध्ये बसून राहायचं, बाहेर निघायचं नाही, कळलं का? घरात बसायचं। चला घालात, चला चला घालात, चला। हा वातावरण बघा, आणि समोर एक विमान चाललंय। वेळ आहे आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि इथे आता मोठा तुफान येणार आहे ना, भला मोठा तुफान येणार, पाऊस पण येणार आहे। तुम्हाला बाहेरून दाखवते, घरामध्ये बघा किती अंधार आहे यार या तुफानामुळं आणि या वातावरणामुळं। तर एक लाईट सुद्धा घरामध्ये उजेड देत नव्हता, दुसरी लावले बघा, एकदम रात्र झाली। आणि आता हे बघा बाहेर सुद्धा एवढा अंधार आहे, तर मला आता ही सगळी कामं लाईट लावून करावी लागणार आहे। तर बाहेरची लाईट लावली मी। बाबू येऊ नको, बाबू येऊ नको, बाहेर मोठा तुफान येणार आहे, नको 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 येऊच नको, बस बस। बाबूला वाटतंय फिरायला घेऊन चल मम्मा मला, तर माझं काम पडलं इथे बघा सगळं। आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे हे बघा, काल रात्री सुद्धा एवढा मोठा वादळ वारा सुटलेलं आणि पाऊस आलेला, तर त्यामुळे काय सगळा कचरा आलेला। तर तो कचरा आता आम्ही बघा एवढा इथे सगळा गोळा केला, तो बघा तो तिथे समोर है ना, तुम्हाला दाखवते। हे बघा, हे बघा है ना, अजून सुद्धा वारा सुटला की बघा आता सगळा कचरा येतो इकडून हे। आणि आता पत्रे वगैरे सगळे साफ केलेत, पत्र्यांवरून सगळा कचरा काढलाय। तो कचरा इथे सगळा आता फेकायचा आहे। तर हा असा वारा सुटला ना की सगळा कचरा येतो इथे बघा। एका माणसाला सांगितलेलं तर त्यांनी हे बघा हा असं सगळा कचरा जागोजागी गोळा केलाय। आता त्यांना सांगितलंय सगळा गोळा करा आणि एकत्र तिकडे नेऊन आपण फेकूया, म्हणजे सुकल्यावर जाळता येईल। तर आता सुकायचा चान्स थोडा कमी आहे, कारण या वादळ वाऱ्याने सगळा पाऊस वगैरे आला ना, वारा सुटला पाऊस आला, तर इथं बघा आत्ता जरासं। आणि हा बघा हे कचरा सगळा हवेने येतोयच। बाबल्याला काही सूचना झाले, काय झालंय हवामानाचं का बदललं माझं आहे ना, अचानक असं कसं दिसायला लागलं। तर लाईट लावली मी दिवसाची बघा, 11 वाजता सकाळी लाईट लावून मला काम करावं लागतं, इतका अंधार पडला। चला आता काकीची कामं करून घेते। चला चला चला, ये इकडे याला नेलं खाली नाही, तुम्ही गेला ना, हे मी बादली पाडली, इकडे या। ए माझ्याकडे रान नाही, त्याच्याकडे जा ना, त्याच्याकडे जा ना, याच्याकडे जा, हा इकडे जा। त्याच्याजवळ रान नाही, सुमित जवळ आणि माझ्या जवळच, कारण हान येत नाही ना त्यांना। ए ए ए बाबा, ए ए ए उड्या नाही पाहिजे। अरे समीर कपडे धुतले, तू जाईल बाहेर, थांब थांब जरा थांब। हे काय आणलं दाखव, हे टायगरने खाऊ आणलंय, बघू 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 दाखव आम्हाला। हे बघा हा फोटो पण याच्यावरती। हा थांबा जरा, आता सगळेजण विचारत होते ना, बरेच जण विचारतात की तुम्ही टायगरला टिक्सची गोळी कोणती देता। तर मी तुम्हाला मागं पण बोललेली, हे बघा ह्याच्यावरती वेटनुसार म्हणजे वजनानुसार हे बघा 20 ते 40 kgचं पेट असेल ना, डॉग असेल
त्यांच्यासाठी ही गोळी आहे. तर प्रत्येकाच्या वजनानुसार त्याला ती गोळी दिली जाते. तर दादा ही आणतो टायगरसाठी, म्हणजे ते डॉक्टर त्याला हीच देतात. तर दादा त्याला ही गोळी चारणार आहे. तर बघूया कशी चारतोय. चल या हे घे. चला चल चल खाली बस. हे बघ इथे टिक्स. हे बघा टिक्स यायला लागले आता. हे बघा आता जानेवारी महिन्यात दिलेली, हा मे महिना आहे, म्हणजे बरेच महिने गेले ना. 5वा महिना चालू झाला. हे बघा थांबा. टायगरसाठी भिजत जाऊन आणले पावसात. एवढ्या पावसामध्ये जाऊन घेऊन यायला, कारण कालपासून त्याच्या अंगामधून आहे ना, त्याच्या अंगात म्हणजे अंगावरती नाही, त्याला येतात खाली चालत चालत. अंगामध्ये नाही, हा खाली पडतात. तो पण बघतोय बघ कसा. गोळी अशी दाखवा समीर. त्याला वास आला नको. अशीच खाल्ली. खा टायगर खा. टायगर हुशार झाला आता. चावून खातोय. टायगरची गोळी चावून खाल्ली. गब्बस काहीच बोलू नकोस, त्याला माहित नाही कसले काय. खातोय खातोय पण खा. गोड आहे ना म्हणून खातोय. अरे वा, कशी माहिती नाही काय झालं याला, काय माहिती. संपवली पण. झालं तुझं काम आता. जा घशात टाकायचं काम वाटलं परत. त्याला आता हे पाहिजे. खाल्लं खाल्लं. ए दिलं 2 वेळा दिलं तुम्ही. चल नको थांब. पाणी पाठ ना. पाणी पी. नाही तो पाणी नाही. तो त्याला वाटतंय तू घेऊन जाणार आहे. काय रे त्याला आशा लावतो. जायला घेऊ. नको नको. चल इकडे या. हे मांजर बघायला. हे मांजर. मांजर पाऊस येतोय. पोरांनी गोळी चावून खाल्ले. वा वा. आहे का असा कुठला डॉगी? बघा माझा डॉगी गोळ्या सुद्धा कडम कुडम करून खातोय ना. आहे ना, खातो ना. दे म्हणतो. अजून दे, अजून दे गोळी, अजून दे. ए टायगर, टायगर दादाला तुझा बॉल कुठे लपवलाय तो दाखव. चल हे दादाला दाखवणार आहे. थांब सोड, नको केस पडते. हा बॉल दाखव दादाला, सांग. हा हा जा रे, दाखवतोय तो तुला. चल तिकडं नाही. ए इकडे इकडे बाबू. हे बाई इकडं. तिकडं कुठे दाखव जा. हा हा ये इथं. त्याच्या खाली वाक बोलतोय आता. कुठे बॉल? बॉल कुठे दाखव. तिथं. इथं मानेने सांगतो, तोंडाने सांग ना. पण नसणारी तिथं. मी सकाळीच काढली. एक पण नाही. आहे का? आहे मग काढ. लय लांब आहे. काढ ना. लय लांब आहे, काठी लागल. मग त्याला नवीन दे काढू. नवीन दे. त्यासाठी हा आहे ना. तो नाही खेळत. तो त्याला चावायला लागतो जोरात. पसारा सगळा पडलाय. पसारा आवरायचंय. पाऊस येतो इकडे बसतो का? तो वरती जाईल पण बॉल घेऊन. जाऊ दे. दे घरात बसून तर राहील. आवडावाने घेतो, प्रेमाने घेत नाही. बघ बघितलं. तू पण त्याला प्रेमाने देत नाही ना. आता कपड्यांवर जाऊ दे. बस बसा. तो काय आज बाहेर नाही गेलाय, घरातच आहे. ढकल माझ्याकडे टाक. घशात जाईल. असं फेकतात काय रे?